गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नादला सान थोर कुणी नाही 18 पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला सर्व संशोधन विभाग जे आहेत त्या सर्वांनी शकता समोर आहे ते टकमक टोक या भूमंडळाचे साई धर्मरक्षी ऐसा राहिला ना महाराष्ट्र धर्म राहिला काही पुन्हा कार राजा प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदरानं राजा नाही राजाधी राज मानतो आम्ही तुला राजांनी करावे राजधर्म क्षत्रिय करावे क्षात्रकर्म आणि मग देव मस्तकी जळावा अवघा फलकल्लोळ करावा धर्म संस्थापनेचा राजा तुला राजदंड हवाच लागेल आम्ही प्रसादाचं आस्वाद घेण्यासाठी चाललेलो आहे सगळं नक्षत्राच्या लाईनला उभे राहिलेलं आहे या ठिकाणी दर्शन आपण दरवर्षी पाहतोय प्रकाश ते झूम करून की समितीच्या वतीनं ज्यापैकी आपल्याला सांगितलेले असतात त्यापैकी शिवबा तुझ्या प्रतिमेसाठी सर्वांच्या सेवेसाठी धर्माच्या रक्षणासाठी तुला राजाभिषेक करून छावा लागेल आता मैदान खेळ सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता महाराजांची मूर्ती आहे समोर शेजारी पालखी पण आहे आमचं नाव आमची जात आमचा धर्म आमचं रगात आणि सत्व एकच शिवाजी राजे स्वतः शंकराचा अवतार तेव्हा ते म्हणतील ती पूर्व दिशा हा जीव तर कधीच तुमच्या आऊसाहेबांच्या साम्राज्याच्या पायाशी अंतरलाय तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना आम्ही उडी घ्यायची
राज्याभिषेकाचा दिवस आहे. सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. 6ला राज्याभिषेक चालू होईल. रात्रभर अशी कंटिन्यू गर्दी आहे. रात्री पण लोकांनी गड चढलेला आहे. सकाळी सकाळी जगदीश्वराच्या मंदिराला दर्शनासाठी चाललेले आहे. आता आम्ही पण आवरायला घेतोय. आम्ही पण सगळे टेंट वगैरे आवरून राज्याभिषेक करेन आणि गड उतरेन तसंच तिकडे. राज्याभिषेकाची तयारी झालेली आहे. हा दर्शन मी इकडे नांदो बसलाय बघा कसा. टोपी सुरू त्याच्या टोपी आहे रे. मराठीया मातीचा रासेन रे नगार खाण्याला बांधल या तोरणे. मराठीया मातीचा आलाया सेन रे नगार खाण्याला बांधल या तोरणे. संकळ हलगी झांजे पखवाजे बाजने सदऱ्यावरती शाहिराचे गाणे गाजले. शिवबराज माझ छत्रपती शोभले. शिवबराज माझ छत्रपती शोभले. रणवाद्यही कडकडे भगवन शाने चढे. उंच आभाळाला भिडे अभिमाने गाठला. मुघलातील निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्याचं होई असं दाही दिशेला. कदाचित आज माझा राजा जिवंत असता तर कदाचित इतिहास काहीसा असा असता. इसवी सन 1680 रायगडावर एक शांतता पसरली होती. जणू काळानेच स्वतःला थांबवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज अशक्त पडले होते आणि संपूर्ण स्वराज्य श्वास रोखून उभं होतं. सगळ्यांना वाटत होतं इथेच शेवट आहे. पण कधीकधी इतिहास आपल्या मनासारखा लिहिला जात नाही. त्या शांततेत एक श्वास परत आला. एक हालचाल झाली आणि महाराजांनी पुन्हा डोळे उघडले. त्या एका क्षणाने सगळं बदललं असतं. कारण यावेळी स्वराज्य तुटलं नसतं. शिवाजी महाराजांचा अनुभव आणि संभाजी महाराजांची ज्वाला हे दोघं एकत्र आले असते तर ती फक्त ताकद राहिली नसती. ती एक अजेय शक्ती बनली असती. दूर दिल्लीत बसलेला औरंगजेब सगळं पाहत असता. पण यावेळी त्याच्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहिलं असतं. मराठे विभागलेले नाहीत. त्यांचा राजा अजून जिवंत आहे आणि म्हणूनच पहिल्यांदाच त्याच्या पावलांना थोडा थांबा लागला असता. दरम्यान शिवाजी महाराजांनी फक्त तलवारीवर विसंबून न राहता स्वराज्याला एका नव्या उंचीवर नेलं असतं. समुद्रावर आरमार उभं राहिलं असतं. किल्ले अजून मजबूत झाले असते. व्यापार वाढला असता आणि स्वराज्य फक्त लढत नाही तर समृद्धीतही पुढे गेलं असतं. हे फक्त टिकणं नव्हतं. हे होतं एक साम्राज्य घडणं. आणि मग एक दिवस जो आधी फक्त स्वप्न वाटत होता तो वास्तव झाला असता. भगवा उत्तर दिशेला निघाला असता. एकामागून एक पाऊल टाकत स्वराज्य दिल्लीकडे सरकलं असतं. वर्षानुवर्षांची वाट पाहणं नाही, पिढ्यानपिढ्या लढणं नाही, तर त्या एका काळातच इतिहासाचा मार्ग बदलला असता. दिल्लीच्या भिंतींनी पाहिलं असतं एक नवीन पहाट. भगवा उंचावला असता जिंकण्यासाठी नाही तर जनतेचं राज्य निर्माण करण्यासाठी. हिंदवी स्वराज्य फक्त उभं राहिलं नसतं, ते संपूर्ण भारतात पसरलं असतं. आणि त्या क्षणी शिवाजी हे नाव फक्त एका राजाचं राहिलं नसतं, ते एक युग बनलं असतं.